Hello student, good morning. Have a good day. लगेच नाही का? Yesterday we have seen so many sentences, so many examples. Right now today we will have to learn some short examples in English. Easy to talk. बरोबर की नाही? सर्वात महत्त्वाचं तुम्ही स्टडी करतायत ना, 2-3 वाक्य. एव्हरी डे यू शुड राईट 3 or 2, minimum 3 sentences, 3 examples. प्रेझेंट टेन्सचे, पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स, त्याचे पण वेगवेगळ्या प्रकारचे. म्हणजे व्हर्ब असेल तर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे एक्झाम्पल्स लिहिता येतील. म्हणजे तुम्हाला देता येतील वेगवेगळ्या प्रकारचे उदाहरणं. इंग्लिश बोलण्यासाठी मदत होईल. बरोबर की नाही? आणि साधं आहे, इंग्लिश बोलण्यासाठी एकदम सिम्पल आहे. पण तुम्ही एक मित्र धरा चांगला पण, हो, की जो इंग्लिश आपल्यापुढे बोलू शकेल. थोडंसं एखादं वाक्य चुकतं, 2 चुकले तर चालेल, पण नंतर चुकले की बरोबर आहे हे परत बघा, आहे की नाही? यूट्यूब आहे, सगळे तुम्हाला आता काही म्हणजे असं काही कमी नाही आहे, नाही का? पहिलं असं इंग्लिश शिकवायला कोणी नव्हतं. नाउअडेज देर आर मेनी टीचर्स टू टीच यू, नाही का? आत्ता सध्या वेगवेगळ्या प्रकारचं यूट्यूबवर निघालं आहे. त्यामुळे तुम्ही सहजासहजी इंग्लिश बोलू शकाल, मॅथमॅटिक्स सोडवू शकाल, सायन्सचे उत्तरं द्याल, बिकॉज कारणं द्याल, ब्लँक फिल इन द ब्लँक्स द्याल. आणि मी शक्यतो फिल इन द ब्लँक्स का देतो? कारण तुम्हाला ते कोणत्या काळातले कसं वाक्य आहे, कसं बोलायचं त्याच्यासाठी देतो. आता हे 5-6 दिलेलं आहे तुम्हाला वाक्य, तर ते तुम्ही बघा कसं. पहिलं वाक्य बघा, एक्झाम्पल बघा. सी हॅझंट डॅश डॅश फूड एट. सी हॅझंट डॅश डॅश फूड एट. एट म्हणजे अद्याप. अद्याप तिने जेवण केलेलं नाही. अद्याप. सी हॅझंट, ह्याच्या पुढं आपल्याला माहिती आहे काय येणार आहे? क्रियापदाचं तिसरं रूप V3. तुम्हाला माहिती आहे V1, V2, V3. V1 म्हणजे वर्ब, V2 म्हणजे पास्ट टेन्स, V3 म्हणजे काय? क्रियापदाचं तिसरं रूप, पास्ट पार्टिसिपल. आणि 4 आणि 5 म्हणजे ING प्रत्यय आणि नंतर साधं. तर या ठिकाणी शी हॅझंट क्रियापदाचं तिसरं रूप येईल इटन, EATEN. शी हॅझंट इटन फूड. अद्याप तिने जेवण घेतलेलं नव्हतं. मग बाकी माहीत नाही आम्हाला. क्रियापदाचं तिसरं रूप झालं. गोपाल वाज राईट हिअर डॅश डॅश मी. गोपाल वाज राईट हिअर. गोपाल वाज राईट हिअर डॅश डॅश मी. रीड मी येणार नाही. विथ मी, माझ्याबरोबर होता. बघा वाज. राईट नाऊ म्हणजे आत्तापर्यंत माझ्याबरोबर गोपाल होता म्हणजे विथ मी. किंवा आय गो टू स्कूल विथ माय फ्रेंड. माझ्या मित्राबरोबर शाळेत मी जातो. गोपाल वाज राईट हिअर विथ मी. व्हॉट आर यू डॅश डॅश फ्रॉम मी. आता माझ्यापासून तू डुईंग, तर डुईंग किंवा हायडिंग, तर शक्यतो डुईंग तर येतच नाही. व्हॉट आर यू इथं डुईंग वाटतंय, पण फ्रॉम मी माझ्यापासून काय. मग याला वाक्य काय येईल? सुरळीत काय वाटतं? व्हॉट आर यू हायडिंग म्हणजे माझ्यापासून काय लपवून ठेवतो. बरोबर की नाही? हायडिंग, लपवणे. हाईड म्हणजे लपवणे. बरोबर की नाही? व्हॉट आर यू हायडिंग फ्रॉम मी.
माझ्यापासून काय लपवतो? माझ्यापासून काय लपवतो? बरोबर. आय वूड लाईक टू डॅश डॅश गुड जॉब. आय वूड लाईक टू इन्व्हाइट. इन्व्हाइट तर म्हणजे निमंत्रण आहे. ते तर आय वूड लाईक टू इन्व्हाइट गुड, हां ते तर येणारच नाही. इन्व्हाइट गुड जॉब नाही, निमंत्रण द्यायचं जॉबला नाही. म्हणजे आय वूड लाईक टू सर्च म्हणजे फाइंड, म्हणजे शोधायचं आहे मला, म्हणजे सर्च येईल. SEARCH सर्च म्हणजे शोधणे. मला एक चांगला जॉब शोधायला हवा. मला एक चांगला आय लाईक मला आवडते, मला एक चांगला जॉब शोधायचा आहे. बरोबर. सर्च म्हणजे शोधणे. बोथ चिल्ड्रन डॅश डॅश. बोथ चिल्ड्रन डॅश डॅश क्राईंग इन द क्लास. बरोबर. क्राईंग इन द क्लास. इथं आर आहे, आर आणि वाज आहे, वाज. बोथ चिल्ड्रन. आता चिल्ड्रन मागे सांगितलं तुम्हाला, हा प्लुरल आहे का सिंग्युलर आहे? एक चाइल्ड असतं तर सिंग्युलर झालं असतं. इथं बोथ आहे किंवा एक चाइल्ड क्राईंग इन द क्लास, तर हे चाइल्ड वाज झालं असतं, एक सिंग्युलर असतं तर. पण द चिल्ड्रन आहे म्हणून इथं काय येणार आहे? आर. म्हणजे हे प्लुरल असल्यामुळं आर. द चिल्ड्रन आर क्राईंग इन द क्लास. लहान मुलं वर्गामध्ये काय करतात? रडतात. बरोबर की नाही? रडत आहेत. क्राईंग रडत आहेत. आय लाईक इंग्लिश टीचर डॅश डॅश. अरे आपण आता आय लाईक इंग्लिश टीचर काय म्हणू? सो मच नाही, व्हेरी मच. आय लाईक इंग्लिश टीचर व्हेरी मच. मच व्हेरी मच, मग व्हेरी मच, व्हेरी मच. बरोबर. आर समजेल तुम्हाला? व्हेरी, व्हेरी मच म्हणजे आय लाईक इंग्लिश टीचर व्हेरी मच. म्हणजे असे वाक्य तुम्ही 3-4 करा वेगवेगळ्या. बघा आता इटन, हायडिंग, सर्च, नंतर वेगवेगळ्या प्रकारचे क्रियापद तुम्ही लिहा. म्हणजे आता मी पण देतो ते क्रियापद वेगळे आले का बाजूला लिहून ठेवा. ओके, हॅव अ गुड डे, बाय.